नमस्कार रसिको, नमस्कार. आज आमच्यासाठी मुरांबाच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. ते म्हणजे आज बघता बघता मुरांबा या मालिकेला 1000 एपिसोड्स पूर्ण झालेले आहेत. आणि अगदी मनापासून खरंच सांगतोय, 1000 भागांचा टप्पा आम्ही केव्हा पार केला आणि हा प्रवास इतका छान कसा झाला याचं खरंच माझ्याकडे उत्तर नाही आहे. कारण एखादी क्रिया अशी घडते ना की घडून जाते आणि आपल्याला कळतही नाही की अरे एवढा प्रवास केला आपण. कारण जेव्हा डेस्टिनेशन खूप छान असतं तेव्हा मधल्याही आपण अनेक जागा बघत बघत पुढे पुढे जातो आणि आपल्याला कळतच नाही की कित्येकशे किलोमीटर्सचा प्रवास आपण केला आणि तिथे पोचल्यानंतरही आपल्याला प्रसन्न वाटतं. तसं काहीच आत्ता मला होतं आहे की अरे आपण 1000पर्यंत पोहोचलो सुद्धा. आणि बऱ्याच जणांना कदाचित हे सरप्राईजसुद्धा असेल, पण माझी ही पहिली मालिका आहे ज्याचे 1000 भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा माइलस्टोन आहे. आणि फक्त माझ्यासाठी नाही तर या मालिकेच्या निमित्ताने या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी पदार्पण केलं ती म्हणजे माझी सहकलाकार शिवानी मुंडेकर, जी कराडची आहे. ती मला पहिल्या दिवशीची सुद्धा आठवते जेव्हा ती तिच्या आईला घेऊन सेटवर आली होती आणि अशी एक लाजरी बुजरी शांत मुलगी. आणि आज तिचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे, कामावरचा विश्वास वाढलेला आहे आणि एकंदरच तिच्याकडे आता एक चांगल्या प्रकारची अथॉरिटी जी आलेली आहे तीही खूप कौतुकास्पद आहे. आणि हे सगळं शक्य होतं ते म्हणजे आमच्या पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागच्या सगळ्या टीममुळे होतं. तर हळूहळू आमची सगळी टीम आता इथे जमायला लागलेली आहे. आमचे दिग्दर्शक आलेले आहेत, अगदी सिनियर्स आहेत, सगळे आहेत ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचं प्रेम आमच्यावर कायम असतं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे प्रत्येक सीन करतो. प्रोडक्शनची काही मंडळी आलेली आहेत, चॅनलची काही मंडळी कदाचित येणार आहेत. त्या व्यतिरिक्त आमची लेखिका जी पुण्याला असते पण ती आज इथे नसली तरीसुद्धा मला असं वाटतं की स्क्रिप्ट रूपानं ती आजही इथे आहे. तर सगळी टीम इथे आहे आणि मला फार बरं वाटतं. आमचे स्पॉट दादा मला समोर दिसत आहेत, ते आमच्यासाठी एक टेबल सेट करतायत आणि तुम्हाला सगळा इथला आता माहोल दाखवतो. हा आमचा सगळा सेट. मी सगळ्यांकडे कॅमेरा घेऊन जाणारच आहे. सगळे आता कलाकार जमायला लागलेले आहेत. ही बघा आमची 2 वेण्या आलेली आहे. तर शिवानी, मी तुझ्याचपासून सुरुवात करतो आणि सगळ्यांचंच मुळात आधी खालती कॉंग्रॅच्युलेशन्स येत आहे आपल्या टीमला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवानी, हॅलो. खूप छान वाटतंय. 1000 भाग पूर्ण झाले आणि आता पहिल्या सिरियलचे 1000 हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. म्हणजे दुसऱ्या सिरियलचे नक्कीच 2000. तू म्हणतोस थँक्यू. असा छान विचार कर माझ्यासाठी. हा, हे येऊ शकतं की याचेच 2000 होऊ शकतात आणि ते व्हावेतच. याचेही 2000 होऊ शकतात. आत्तापर्यंत जे काही करत आलो ते तुम्ही मनापासून स्वीकारलत आणि आम्ही जे काही करतो, जेव्हा जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की आता काय, तेव्हा एक छान काहीतरी परफॉर्म करायला मिळतं आणि ते आजपर्यंत करत आलोत आणि ते तुम्ही स्वीकारलं सुद्धा छान मनाने आणि प्रेम केलं आमच्यावर इतकं. त्यासाठी खूप खूप थँक्यू. खूप भरून आलं आहे आणि खूप छान वाटतंय की हा प्रवास खूप सुंदर आणि छान होता. खूप शिकायला मिळालं, खूप अनुभव आले छान. आणि मुळात टीम इतकी छान आहे की मला काम करताना नेहमीच छान वाटतं. म्हणजे आत्ता माहीमुळे मी एक वेगवेगळ्या लोकेशन्सवर काम करत होते, एकटीच असायचे बऱ्याचदा. फक्त दिवसभर मी एकटीच आहे, रमा माहीचे सीन्स आहेत असं बऱ्याचदा व्हायचं. पण जेव्हा दुसऱ्या लोकेशनवरून जाऊन जेव्हा बुल्लर इथे येते मी मुकादम हाऊसमध्ये, तेव्हा मला खूप छान वाटतं. आणि जेव्हा भरलेलं असतं ना सगळं तेव्हा खूप छान वाटतं. एक वेगळी स्माईल येते चेहऱ्यावर आणि आता असं वाटतं की हां ओके, 2 दिवस आपण काम करून येतो आणि इथे आल्यावर छान हॅपी वाटतं. त्यामुळे टीम खूप महत्त्वाची आणि ती खूप गोड आहे. टेक्निकल टीम सगळेच छान आहेत. त्यामुळे काम करायला खूप मजा येते. खूप छान वाटतंय. थँक्यू शिवानी. आणि तुम्हाला सांभाळून घेतलंस, मला योग्य ते मार्गदर्शन केलं त्यासाठी. यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणच. हे काय म्हणतोच आहे मी सगळ्यांसमोर म्हणतोय. असं नको म्हणू. छान मी फार ऋणी आहे. हा, यालाही काहीतरी आणि आम्हा सगळ्यांना पण म्हण. हा, त्याला सांगतोय आणि आम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. मी सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. कारण खरंच ते होते म्हणूनच मी जे काही करू पाहत होतो आणि जे काही सीन्स करायचो त्याला अर्थ येत होता. कारण हे जर गिव्ह अँड टेक झालं नसतं, माझ्या ॲक्शन्सला रिॲक्शन्स किंवा त्यांच्या ॲक्शनला माझे रिॲक्शन्स, हे घडलंच नसतं तर कदाचित सगळे सीन फ्लॅट वाटले असते आणि तुमच्यापर्यंत ती गोष्ट रंजक गोष्ट पोहोचली नसती. तर मला असं वाटतं की या सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. तर आता मी आमच्या सेटवरच्या सगळ्यात ज्या यंग ताई आहेत आमच्या त्यांच्याकडे जातो. प्रतिमा ताई. हो, खरोखरच मी यंग आहे आणि मला या सगळ्या यंग लोकांबरोबर खूप शिकायला मिळतं. म्हणजे माझ्यातलं यूथ कायम राहण्यासाठी या लोकांची खूप मला मदत होते. ते मला कधी आजी म्हणून वागवत नाहीत. म्हणजे प्रेमाने वागवतात पण अशी कोणीतरी वयोवृद्ध आली असं वागवत नाहीत.
आणि आता असं झालंय ना की 3 वर्ष काम केल्यानंतर मला वाटतं हेच माझं कुटुंब आहे. मला ह्यांना भेटल्यानंतरच सण आहे असं वाटतं. ह्यांची जी काय कामरादरी चालते, जी थट्टामस्करी चालते, ती बघायला मला अतिशय आवडतं. आणि खरोखरच आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 3 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, पण आमच्यापैकी कुणातही काही धुसफूस नाही, काही नाही. वी मिस इच अदर वेन वी आर नॉट अराउंड. आणि खरं म्हणजे मी गंमत म्हणून सुरू केलं. त्या वाटलंच नाही की इतके दिवस आपण हे काम करत राहू. आणि करताना खूपच आवडतंय. म्हणजे इतका 1000 एपिसोड म्हणजे विचार करणं किती वेगवेगळ्या प्रकारचे सीन. बरं, आधी मी दुष्ट होते, दुष्टपणा करायला एक वेगळीच मजा यायची, कारण शेवटी हे थेरपटिक आहे. ऍक्टिंग हे थेरपटिक आहे. त्याच्यामुळे माझ्यातला जो काही इनर दुष्टपणा होता प्रतिमा म्हणून, तो बाहेर काढून त्याचा निचरा व्हायचा. नाही, तसा दुष्टपणा नाही, पण म्हणजे आपल्यामध्ये सॉफ्टवेअर असतंच ना चांगल्या वाईटाचं. करेक्ट. प्रत्येक अभिनेत्यामध्ये त्या हजारो भावना दडलेल्या असतात आणि त्या आपल्याला फक्त इकडे पोर्ट्रे करायचे असतात. तर ते पोर्ट्रे करायला मिळाल्यामुळे बाहेर जाऊन मी दुष्टपणा करायची मला गरज नाही वाटली. तर आमच्या सेटवरचा आणखीन एक दुष्ट माणूस, त्यालाही आता तुम्हाला भेटवतो. नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार, कारण तुम्ही दाखवलेला जो विश्वास आहे, तुमच्यामुळेच इथपर्यंतचा टप्पा गाठलेला आहे. आणि काय बोलायचं, म्हणजे आज खरंच शब्द फुटत नाही आहेत बोलायला काहीच. आत्ता मातोश्री जसं आमच्या म्हणाल्या की हे मला माझं कुटुंब वाटतं, किंबहुना मी असं म्हणेन हेच आमचं कुटुंब आहे. आणि सगळीच माणसं हिरोईन बघते माझ्याकडे. सो नाही, धमाल येते. कधी 3 वर्ष संपली आणि 1000 भागांचा टप्पा पूर्ण झाला हे खरोखर कळलेलं नाही. खूप मज्जा येते काम करायला. असंच प्रेम, असेच आशीर्वाद आमच्या सर्व कलाकारांवरती, स्टार प्रवाहावरती आणि स्टार प्रवाहाच्या सर्व मालिकांवरती करा. येस, अजून बरेच जण आहेत, बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, मनातलं मांडायचं आहे. सो शशांक. येस, आज प्रतिमाताईचा जो दुसरा मुलगा आहे तो नेमका आज नाहीये, कारण तो एका वेगळ्या गुणी मुलगा. हा, तो गुणी मुलगा आणि तो दुष्ट मुलगा. हा, तर तो जो एक गुणी मुलगा आहे, जो सगळ्यांनाच माहिती आहे किती गुणी मुलगा आहे, अभिजित चव्हाण बाबा, तर तो आज नेमका सेटवरती नाहीये, कारण तो एक वेगळं शूट करतोय. पण मला माहिती आहे की तोही आम्हाला मिस करत असणार आहे आणि आम्ही त्याला मिस करतोय. बाबा, वी मिस यू. आता माझी लाडकी आई. बरं, मी आधी आईला भेटवतो आणि मग आमच्या सगळ्या भावंडांकडे जातो. आई. नमस्कार. आज खूप बरं वाटतंय आम्हाला सगळ्यांनाच. 1000 एपिसोड्स आज पूर्ण होत आहेत आणि आता 4थं वर्ष चालू आहे मुरांबाचं. आणि हे असं खूपच क्लिशे वाटेल की 4 वर्ष कशी गेली किंवा 3 वर्ष कशी गेली हे कळलं नाही, पण खरंच कळलं नाही, कारण वी ऑलवेज लुक फॉरवर्ड टू कम हिअर. प्रतिमाताई अगदी बरोबर बोलल्या की हे आमचं घर आहे. शिवानी पण तेच म्हणली की हे आमचं घर आहे. मी फक्त हीच सिरियल करत नाहीये, इतर सिरियल सुद्धा करते. तर जेव्हा मला कळतं की अच्छा उद्या मुरांबाचं शूटिंग आहे, तेव्हा मी इथून रिलॅक्स होते की मला घरी जायचंय, मला माझ्या लोकांमध्ये जायचंय, माझ्या कुटुंबामध्ये जायचंय. आय डोंट मिस माय हाऊस वेन आय कम हिअर. थँक्यू ताई. माझा एक भाऊ आत्ता जरा फोनवरती बोलतोय, तेव्हा एका दुसऱ्या भावाला, आणि खरा भाऊ पण येतो, तर त्यालाही तुम्हाला भेटवतो. त्याची खरं तर एंट्री नुकतीच झाली आहे, पण असं वाटतं की आमची आधीपासून ओळख असल्यामुळे असं वाटतं की खरंच या 1000 भागांचा तो खरंच भाग होता. तर या सिद्धार्थ. काय बोलू, म्हणजे खरं तर माझं भाग्य आहे की एवढ्या मोठा शो होता आणि याच्यामध्ये मला एक छोटंसं काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला असं वाटत होतं की यार कसं होणार, कारण असं अचानक शोमध्ये जायचं आहे, हे ऑलरेडी 3 वर्ष काम करतायत, मग आपल्याला हे आपलंसं करून घेतील की नाही. पण खरंच आय स्वेअर, म्हणजे अजिबात मस्करी अजिबात करत नाही आहे, पण यांनी खूप लवकर आपलंसं करून घेतलं आणि मला अजिबात मी कुठल्या तरी वेगळ्या भलत्या सेटवर आहे किंवा मी आत्ताच या सेटवर जॉईन झालो असं मला अजिबात कुठेही वाटलं नाही. तर धन्यवाद सगळ्यांचे. आणि अर्थात हे कॅरेक्टर पण खूपच वेगळं होतं माझ्यासाठी, कारण हे असं या प्रकारचं किंवा विदर्भ काहीतरी असा या लँग्वेजमध्ये बोलणारा मुलगा हे मला कधी करता आलं नव्हतं. सो अर्थात याच्यामुळे मला करता आलं. सो धन्यवाद मुरांबा टीम आणि सगळ्यांना, मला या तुमच्या शोचा भाग करून घेतलं तुम्ही. धन्यवाद. किती गोड बोलू राहिला. सुलेखाताई, एकाचं म्हणणं आहे, माधवी म्हणून आहे, तुम्हाला बघून मला खूप काही शिकायला मिळते, तुम्हाला भेटायचं आहे. नक्की मला खूप आवडेल तुला भेटायला बाळा. येस, आता आमचे दिग्दर्शक सुशांत पोळ. सो यांच्या हातात सगळा अर्थात कंट्रोल असतो आणि यांच्या डिरेक्शन्स खाली आम्ही आमचा प्रवास करत आलेलो आहोत इथपर्यंत. आणि जेन्युनली सांगतो,
इतका कमाल शांत डिरेक्टर फार रेअरली बघायला मिळतो इंडस्ट्रीमध्ये आणि त्याला आपल्याबरोबर त्याचं ते शांत राहतात हे खूप सरप्राईज. हा आणि आमच्यासारख्या कलाकारांबरोबर ते शांत राहून हो 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 आणि ते जेव्हा जेव्हा चिडतात तेव्हाही कारण आम्हीच असतो. तर आमचे हे सुशांत सर. सुशांत सर, नमस्कार. प्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. आमचे आज 1000 भाग पूर्ण होत आहेत. तुमचा असाच सपोर्ट कायम राहू द्या. थँक्यू सो मच. एवढंच आमच्या काही तक्रारी वगैरे नाही नाही. नाही तुमचं काही त्यांचं कधीतरी होणार. नाही नाही सगळी टीम चांगली, प्रोडक्शन चांगले, सगळी टीम चांगली, सगळे आर्टिस्ट चांगले. कधीतरी होणार ते चालू असतं दंगा मस्ती तेवढं होतं. ते तेवढ्या वेळा पुरतं असतं. सर आज लाईव्ह मध्ये तुम्हाला हॅट्स ऑफ सगळ्यांच्या साक्षीने. थँक्यू सो मच. आणि आता माझा लाडका भाऊ ज्याच्याबरोबर मला सीन्स करायला पण फार मजा येते, तर आमचा आशिष अभ्या. भाई सर्वात पहिले तर तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू. जेन्युनली म्हणजे हे बोलायला खूप सोपं आहे आणि अनेक वेळा असं लोकांना वाटतं सुद्धा की हे बोलायला बोलतात की कसे 3 वर्ष गेले कळलं नाही किंवा कसे 1000 एपिसोड्स वगैरे, पण जेन्युनली आमच्या बाबतीत ते खरं आहे की 1000 एपिसोड्स कधी कसे काय म्हणजे कधी मी ह्याला रमा कशी छान आहे हे कन्व्हिन्स करत होतो, त्यातनं कसा हाच मला रमा किती छान आहे आणि मी रमावरती चिडलोय आणि कसा मी माझ्या बाळाला दारू वगैरे पाजायला जातोय आणि हे सगळं कधी कसं काय घडलंय हे खरंच कळलं नाहीये. आणि ह्यामध्ये खरंच म्हणजे तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू. आमच्या प्रोडक्शन हाऊसला पॅनोरामा एंटरटेनमेंट्स म्हणजे सुशांत सर आणि आपले शादाब सर वगैरे सगळ्यांनाच थँक्यू. स्टार प्रवाह की तुम्ही जो काही एक तो सपोर्ट दिला त्याच्याबद्दल. आणि थँक्यू आपल्या अख्ख्या टीमला ज्यातले बरेच आज ऍक्च्युली नाही आहेत. म्हणजे अभिजित दादा नाहीये ऑफकोर्स, विपुल नाहीये, राजश्री नाहीये, नेहा विप्ल्या नाहीये. करेक्ट, नेहा नाहीये. नेहा म्हणजे जी आम्ही नेहाला खूप गाईड करायचो. नेहा म्हणजे कारण नेहा खूप दिवसात दिसलेली नाही म्हणून ह्याची जी धाकटी बहीण प्ले करायची ना ती नेहा. आद्या हे पात्र. हा, आम्ही तिला एक हाय प्रोटीन डाएट सांगितलं होतं, एक विशेष अंड खायला. सो नेहा आम्हाला खूप काळजी आहे तुझी. आय होप तू ते डाएट फॉलो करतेस. त्याच्यानंतर आरती म्हणजे तारा आणि पार्थ, पारातार्थ आणि आरती म्हणजे शाश्वती आणि काजल. त्याच्यानंतर रेवा ऑफकोर्स आम्ही पण विसरलो नाही आहोत. त्याच्यानंतर आता जान्हवी म्हणजे स्मिताताई आणि मीरा. आज मीरा पण नाहीये पण स्मिताताई ऑल्सो. वी आर मिसिंग यू लाईक क्रेझी. आणि या दिवसासाठी ऍक्च्युली सगळे इकडे हवे होते खरं तर, कारण आम्ही प्रचंड गोंधळ घालत असतो इकडे. आणि जसं आम्ही आता म्हटलं की सुशांत सरांना आम्हाला कंट्रोल करावं लागतं, पण आता तुम्हाला एक सिक्रेट सांगतो सेटवरची. त्या गोंधळामध्ये सहभाग सुशांत सरांचा पण असतो बरं का. हा नाही आता ही सर मला हे ऐकायचं secret आहे. सर मला हे ऐकायचं. किती वेळा आपण स्टोरी डेव्हलप केली आहे, आपण पिच करतो स्टोरीज. त्याचा बकरा आणि मी असतो कायम. दरवेळेला स्टोरीचा बकरा एकमेव गरीब साधा असा रमाकांत असतो. आम्ही दरवेळेला एखादा नवीन ट्रॅक स्वतःच्या आमच्या डोक्यामध्ये काहीतरी आम्ही तो शिजवतो मस्त आणि याला ऐकवतो की अरे हा तुझा असा ट्रॅक येणार आहे आणि हा बिचारा ते सगळं विकत घेतो आणि मग त्यावर विचार करत राहतो मी हा ट्रॅक आल्यानंतर मी असा प्ले करेल. मग तो आमच्या क्रिएटिव्हकडे जातो आणि त्याच्याशी जरा हितगुज करतो की ऐका ना हे असंच खरं घडणार असेल तर मग मी केस काळे करू का मी. एक ट्रॅक नेहमी सगळेजण त्यांना कन्व्हिन्स करते तुमच्यासाठी बायको येणार. नाही पण ते रेवाचा जो आपण केलेला प्रँक तो तर सगळ्यात भारी होता. माझ्यापेक्षाही प्रँक भारी रेवाचा झालेला होता. तिला आपण सांगितलं तूच सांग यांचंच ना. पण त्याच्यामध्ये अरे बापरे. ओके. हा म्हणजे आता निशाणीवरती सुद्धा बऱ्यापैकी असे आम्ही वेगवेगळे ट्रॅक्स आम्ही निर्माण केले होते. त्यातला एक ट्रॅक होता जिकडे अक्षय आणि रेवा हे त्यांच्या हनीमूनसाठी आय थिंक इंटरनॅशनल शूट करायला जाणार होते. आणि त्याच्यामुळे निशाणीने आय गेस ते पासपोर्ट ॲप्लिकेशनसाठी जी काय प्रोसेस असते त्याची सगळी माहिती वगैरे शोधून ठेवली होती आणि असं भरपूर झालं होतं. पण त्या गोष्टीचं सुद्धा त्याला सुद्धा जबाबदार मी नव्हतो. त्याचे सुद्धा सूत्र इथे होते. अरे माझं नाही तुम्हाला अगदी खरं सांगतो. विजाचा फॉर्म मी तिला पाठवला होता की अगं हा फॉर्म भरून टाक आपल्याला लंडनला जायचं आणि ती 7 दिवस हवेत होती की ह्याला लंडनला शूट करायला जायचं. पण अशी धमाल मस्ती चालू असते आमची. आणि जी सगळ्यात महत्वाची 2 नावं आहेत ज्यांना मेन्शन केल्याशिवाय हे लाईव्ह किंवा आमचा हा प्रवास
अपूर्ण राहील ते म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस पॅनोरामा एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम, कारण ते आमच्या पाठीशी भक्कम उभे होते म्हणून आम्ही इतक्या आनंदात हसत खेळत काम करू शकतोय. आत्ता सुद्धा इकडे मागे जे तुम्हाला सगळं दिसतंय तयारी, ती तयारी आहे. आज 1000 एपिसोडची इथे पार्टी आहे, तर आम्ही फक्त जेवण मागवलंय आणि नंतर आम्ही पुन्हा कामाला लागलो असं होणार नाही. तर इकडे बाकायदा लग्नासारखा सगळा सेटअप लागतो आहे, तो फक्त 1000 एपिसोड सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही हा सगळा सेटअप लावतोय. सो थँक्यू सो मच पॅनोरामा एंटरटेनमेंट. तुम्ही होतात आणि तुम्ही आहात म्हणूनच आम्ही कायम आत्मविश्वासाने इथे काम करू शकतोय. आणि त्याही उपर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाह, महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाहनी आमच्यावर विश्वास ठेवला. प्रवाह दुपारसारखा एक वेगळा एक्सपेरिमेंट त्यांनी करून पाहिला आणि जिथे आम्हाला संधी दिली आणि त्यांच्या सपोर्टमुळे आणि तुम्हा प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या आशीर्वादांमुळे हा प्रवास 1000 भागांपर्यंत होतोय. तर चॅनलचे सगळे EPs आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सर, तर या सगळ्यांनाच मला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही नसतात तर आम्ही हे काही करूच शकलो नसतो आणि मुरांबा हा इतका छान मुरू शकला नसता. तर हां आशिष, तुला काहीतरी म्हणायचं? एक आमच्या प्रोडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाह यांच्याबद्दल मला एक किस्सा सांगायचा आहे. डिसेंबर 2022 म्हणजे मुरांबा सुरू होऊन एक 8-9 महिने झाली असतील आणि माझा बाईकवरनं एक मस्तवाला एक ॲक्सिडेंट झाला होता, छानवाला, उत्तमवाला. आणि त्याच्यामुळे मला काही असं मेकअप आणि कॉस्ट्युम असा झाला होता माझा. असं नाही, चहूबाजूनी फुटला होता असतो. हां, चांगलाच फुटलो होतो. आणि साधारणपणे सिच्युएशन अशी होती की त्याच्यामध्ये माणूस मला असा बघू शकणार नाही. टी व्हीवरती दाखवणं तर लांबची गोष्ट, पण मला खरंच, आणि त्याच्यामधनं रिकवर व्हायला मला 2-3 आठवडे लागणार होते याची कल्पना मला होती. पण मला तो गॅप घ्यायचा नव्हता, मला तो ब्रेक घ्यायचा नव्हता. आणि ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी मी ऑब्व्हियसली शूट करायला नाही आलो, हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध पाणी वगैरे. पण त्याच्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी मी पुन्हा सेटवर होतो, शूट करत होतो. मला त्या जखमा होत्या, बँडेजेस होत्या, पण प्रोडक्शन हाऊसने सुद्धा, चॅनलने सुद्धा ती सगळी जबाबदारी आणि काळजी घेऊन ते शूट माझं लावलं होतं. मला ऑब्व्हियसली गॅप घ्यायची नव्हती. खूप सोपं होतं की ठीक आहे बाबा तू गॅप घे हे सांगणं, पण त्यांनी तसं केलं नाही. मला शूट कंटिन्यू करायला सुद्धा दिलं. त्यावेळेस मला अश्विनीताईचा कॉल पण आला होता की जमणार असेल तरच कर, उगाच जीवावर बेतून काही करू नकोस वगैरे. सो स्टार प्रवाह आणि पॅनोरामा माझ्यासारख्या एका आर्टिस्टची तुम्ही एवढी काळजी घेतली होती त्यावेळेला, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि दॅट रिअली शोज की यू नो हाऊ मच यू थिंक अबाउट अन ॲक्टर. सो हा एक जस्ट किस्सा मला शेअर करायचा होता, खूप जवळचा. नाही, 100% म्हणजे पॅनोरामा आणि हे सगळेच दुमत कुणाचंच नसेल, सगळेच सहमत असतील की आमची इतर कुठलीही कामं असोत तर पॅनोरामाने कायम आम्हाला सपोर्ट केलेलं आहे आणि आम्हाला कायम ती सूट दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. मग ताईचं एखादं नाटक असो, शिवानीचा एखादा इव्हेंट असो, किंवा ताईचं नाटक चालू होतं आणि तिची आत्ता वेगळी सिरियल चालू आहे, किंवा माझे जे काही हिंदी शोज आणि नाटकं जे काही चालू होतं ते सगळं सांभाळून आणि त्यातही शांत राहून सरांनी सगळं जे काही शॉर्ट्स आम्हाला मग अवॉर्ड करून, कधी इन्क्लूड करून, कधी बॉडी ड्यूप वापरून जे काही करता येईल ते सगळं करून आम्ही कुठेही काम अडू दिलं नाही आणि तुमच्यापर्यंत मुरांबाचे सगळे एपिसोड्स आम्ही पोहोचवत राहिलो. सो पुन्हा एकदा खरं तर खूप बोलता येईल, वेळ कमी पडेल, पण आत्ता तुर्तास थांबतो कारण एकतर आम्हाला आता तिकडे मस्त जेवायला जायचं आहे आणि काही सीन्सही शूट करायचे आहेत आणि थोडीशी संध्याकाळ झाल्यानंतर इकडे एक पार्टीसुद्धा असणार आहे, केक कटिंग होणार आहे. कदाचित त्याचेही फोटोज तुम्हाला आम्ही पाठवू, तेव्हाही कदाचित आम्ही लाईव्ह जाऊ. तर असेच आपण भेटत राहू स्टार प्रवाहावरती आणि हॉटस्टार, जिओ हॉटस्टारवरती. तर तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा अशा कायम पाठीशी राहू दे. पुन्हा एकदा सगळ्यांना फक्त काही बोलायचं असेल, शेवटचं बाय करायचं असेल. हां ओके, कमेंट आहे बोलायचं आहे? नाही बोल ना, बोल प्लीज बोल. मी कमेंट्स वाचू. प्रेक्षकांमधनं एक दीपिका विकास पल्ले म्हणून कोणीतरी कमेंट केलेली, आई आजी माझ्या सासूबाईंना तुमच्याशी बोलायचं आहे. तर येस, काही बोलायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज विचारा. हँड ओव्हर टू आई आजी. काय विचारते ते तुला सांगायला लागेल. कोणी बोलायचं म्हटलं ना की मला थोडी भीती वाटते, कारण माझ्या ओळखीतल्या सुद्धा काही लोकांनी असं म्हटलं की तू समोर ये, आम्ही तुला मारणार आहोत. तर काय बोलायचंय म्हणून माझा धाकधूक आहे. मला वाटतं नाही गेल्या त्या बहुतेक. टाईप करून यायला थोडासा वेळ लागू शकतो. तर मंडळी, अजून एक मी आत्ता प्रतिक्रिया वाचली, ते म्हणजे आमचा पहिला महा एपिसोड अजूनही आम्ही बघतो. जो मुरांबाचा पहिला महा एपिसोड झाला होता तो एपिसोड मी परत रिपीटवर बघते असं. सो
शिवानी काही बोलायचं त्यावर? आता मला थँक्यू म्हणायचं सगळ्यांना, कारण इकडे सगळे बघतायत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला मी म्हणतेच, पण असं सांगायला नाही मिळत किंवा प्रत्येक गोष्ट जेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी करते तेव्हा असं लक्षात नाही राहत. कधी राहिलं असेल तर आज मी सगळ्यांना थँक्यू म्हणते, कारण आत्ता ह्या 3-4 महिन्यात खूप काम चालू आहे माझं. आणि टेक्निकल टीम, आपले स्पॉट दादा, सगळेच जे सगळ्यांची काळजी घेतात सेटवर, त्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे. स्पॉट दादा नेहमी सतत जे काही हवं असेल ते सगळ्यांना आणून देत असतात आणि प्रत्येकाची काळजी घेत असतात. प्रत्येकाला काय आवडतं नाही आवडतं हे सगळं त्यांना माहिती असतं. आणि आत्ता आम्ही ज्या शिफ्ट्स करतोय त्या सकाळी 6:30 ते रात्री 2 वगैरे चालू असतात. असं एवढं शूटिंग चालू आहे, पण त्यातही आठवणीने मला झोपायला वेळ देतात आमचे डिरेक्टर सर, आमचे हिमांशू सर DOP आमचे, ते माझा क्लोज पहिले शिवानी का ले लो उसको सोने जाने दो, ही सगळी काळजी माझी घेतली जाते. आणि थँक्यू पॅनोरमा आणि थँक्यू स्टार प्रवाह, ही संधी मला दिल्याबद्दल आणि प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू सो मच. अगदी शेवटची 2 मिनिटं तुम्हाला घेतो. आम्हाला तुम्ही भेटलात, पण आमचे जे बॅकबोन आहेत ना, आमची जी बाकी सगळी टीम असते जी तुम्हाला कॅमेऱ्यावर दिसत नाही, एकदा त्यांना आपण पटकन भेटूया आणि मग आजचं हे लाईव्ह आपण थांबवूया. आम्हाला इकडे चहा पाणी देणं, आमचं जेवण आणि आम्हाला भूक लागल्यानंतर काही बाहेरनं आणून देणं, इथे करून देणं, हे सगळे बघणारे आमचे रामदादा. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळे तुम्हाला शुभेच्छा देत आहेत हजर झाल्याबद्दल. सौरभ, तर आमचं हे सेटिंग डिपार्टमेंट, म्हणजे आमची जी घरं तुम्हाला छान सुंदर दिसतात किंवा एकाच खोलीमध्ये साधारण 32 खोल्या लावण्याचा ज्यांच्याकडे स्किल आहे ते 45. बरं, याने मला भाषेसाठी खूप मदत केली. हा माझा डिरेक्टर होता आठवडाभर. वा. खरंच हा, याने मला शिकवलं कसं बोलायचं. आणि हा प्रत्येक वेळी तिथे उभा असायचा आणि मला सांगायचा, नाही सर हे चुकलं, हे असं नका बोलू, हे तसं बोला, थोडी बोलून दाखव ना आपली भाषा. पाहून असं करतो तू. अरे काय करू राहिले काय करून राहिले? अरे बोल, गोष्टी कर. अरे बोल. त्यांना मालिका आवडती आहे आपली, ते सगळे आपल्याला थँक्यू म्हणताय, इतकं छान आमचं मनोरंजन करताय म्हणून. तुमची सर्वांची खूप खूप आभार, आमच्या मालिकेला एवढं प्रेम देत आहे. हां हां, ठीक आहे. आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट, आम्ही जर छान छान कपडे घालतो तर त्याचे हे विवेक. हेलो, धन्यवाद बोल सबको. धन्यवाद. 1000 एपिसोड होने पे सबको कंग्रेचुलेसन. यस, थँक्यू. आमच्या मेकअप डिपार्टमेंट आणि हेअर डिपार्टमेंटमधल्या या 2 सुंदर मुली. ये ग मुली, हाय. प्रेक्षकांची बोला काहीतरी. आज आपले 1000 एपिसोड झालेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला? मला सांगा, रमाताई किती त्रास देते ते सांगा. खोटं आहे काय नाही. आम्ही जिथे शूट करतो, ज्या लोकेशनवर शूट करतो, तर ह्या मावशी आहेत आमच्या. तर लोकेशन सांभाळणं, तिथली सगळी स्वच्छता राखणं आणि लोकेशनवर काही अडचणी असतील तर त्या सोडवणं, तर ह्या सगळ्या मावशी त्या करतात. मावशी, कसं वाटतंय? 3 वर्ष होऊन गेली आपण एकत्र काम करतो. मला वाटतं आणखी 5 वर्ष पूर्ण होईल. शाबास, व्हेरी गुड. अजून एक मावशी आहेत, त्यांचीही तुम्हाला भेट घडवतो. मावशी, ताई, ह्या नेपाळच्या आहेत, पण आमच्या सगळ्यांच्या मेकअप रूम स्वच्छ ठेवण्याचं काम या मावशी करतात आणि फार मोठं काम आहे ह्यांचं. म्हणजे यांनी आमचं लोकेशन आणि मेकअप रूम स्वच्छ ठेवलं नाही तर आम्ही स्वच्छ वातावरणात काम नाही करू शकणार. सो थँक्यू सो मच. थँक्यू. अरे भेटतो तुम्हाला. आणि ह्या आमच्या सेटवरच्या आणखीन एक आजी. सर्व चांगलं होईल बघा. येस, थँक्यू. आम्ही केली पूजा, तो चायवाला आणि मी पूजा केलेली आहे त्याच्याकडनं चंदूकडनं सामान घेऊन. व्हेरी गुड. दत्तरीची म्हणून चांगलं झालं. थँक्यू. चला, पटकन तुम्हाला आमच्या घरी नेतो, मुकादम हाऊस जे आहे ते, आणि मग तुमचा निरोप घेऊ. त्याआधी अजून 1-2 जणांना तुम्हाला जरा भेटवतो. गणेश हा आमचा जो मगाशी सौरभ तुम्हाला भेटला त्याचाही बॉस आणि ह्याचाही बॉस आज इकडे आहे. तर गणेशकडे जे काही स्किल आहे ना, म्हणजे ह्याच्यात कुठलाही एक पैशाचाही विनोद नाही आहे. एका खोलीमध्ये 40-40 खोल्या तयार करणं आणि प्रत्येक खोली वेगळी वाटणं, हे स्किल ह्याच्याकडे आहे. मी याला जर आत्ता सांगितलं की लंडनचं एखादं हॉटेल इथे कर, जे त्यांनी केलंही होतं. मी लंडनहून काही सीन्स शूट करून पाठवले होते आणि एक सीन राहिला होता, जी खोली त्यांनी इथे भारतात क्रिएट केली होती. तर गणेश, तू इतकं छान छान आमच्यासाठी सेटिंग करतोस म्हणून आम्ही त्या सगळ्या प्रॉपर्टीज वापरू शकतो आणि आमचे सीन्स आणखीन त्याला उठाव येतो. तर थँक्यू गणेश. तुला काही बोलायचं आहे? थँक्यू. नाही, एवढं चांगलं वाटलं
हजार एपिसोड झाले. थँक्यू. आणि हा विजय जे मगाशी शिवानी सांगत होती ना, सकाळी 6:30 ते रात्री 2 शूट करतो, त्याला हा जबाबदार आहे. कारण हा असले सगळे शेड्यूल्स लावतो, पण त्याच्या हातात काही उरत नाही, कारण आमचं कामच खरंच इतकं असतं की त्याला पर्याय नसतो. पण हा शूटिंग लावतो, त्यामुळे आम्हाला इथं रोज येता येतं आणि या कुटुंबाला भेटता येतं. तुला काही प्रेक्षकांना सांगायचं? हो, आमचे आर्टिस्ट खूप चांगले आहेत आणि त्यांच्या सहवासामुळे आम्ही 1000 एपिसोड पूर्ण केले आणि अजूनही आम्ही पुढे काही एपिसोड जाऊच. कदाचित 2-3 वर्ष अजून सिरियल चालेल. अजून काय पाहिजे. गुड, थँक्यू सो मच. थँक्यू. तर हे आमचं मुकादम हाऊस आणि सेटवरती आपण फक्त जाऊ आणि मग मी तुमची रजा घेतो. आणखीन एक महत्वाचं ते म्हणजे आमचे कॅमेरामन, त्यांना फक्त भेटवतो. सर, हम सब लाइव है और हमारे सब ऑडियन्स देख रहा है. तर आमचे हे कॅमेरामन आणि हे आम्हाला छान टिपतात, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. सर, आपको कुछ कहना है? क्या बोलू, 1000 हुआ 1500 हो जाए. आहे शाबास. और अजून काय पाहिजे? और क्या, सबको कॉन्ग्रेचुलेशन. सब आर्टिस्ट अच्छा काम करते हैं यहाँ पे, इसके लिए 1000 हुआ और 500 और बढ़ जाए. थँक्यू सो मच. चला मंडळी, बाय बाय. काळजी घ्या आणि आमचे असेच भाग बघत राहा, आमच्यावर प्रेम करत राहा आणि तुमच्या ज्या काही तक्रारी असतील, ज्या काही शंका असतील, त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याचाही नक्की विचार करू, कारण तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. थँक्यू. बाय.